सो हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माझी मीरा. आणि येस, पुन्हा एकदा मी युट्यूबवर आली आहे फायनली. कारण का इतके मागचे काही दिवस, काही महिने मी खरं तर इंस्टाग्रामवर फोकस करत होते आणि तिथे मी छान ग्रो होते. आणि पुन्हा एकदा युट्यूबवर मी कमबॅक केलाय. सो तुमचं पण पुन्हा एकदा वेलकम आहे या व्हिडिओमध्ये. आणि ज्यांनी कोणी मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल त्यांनी लगेच जाऊन इंस्टाग्रामला फॉलो करा. तिथे मी छान छान व्हिडिओज आणखी बनवत असते. तर या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे मेन्स्ट्रुअल कप बद्दल. आणि जे कोणी कम्फर्टेबल नसतील किंवा ज्यांना कोणाला ह्याबद्दल इश्यूज असतील तर तुम्ही व्हिडिओ नक्की स्किप करू शकता. आणि येस, ज्यांना जाणून घ्यायचंय माझा एक्सपिरियन्स किंवा मेन्स्ट्रुअल कप बद्दल काही माहिती हवेत, तुमचे काही डाऊट्स असतील ते क्लिअर करून घ्यायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण का या व्हिडिओमध्ये मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मला कसे अनुभव आले किंवा मी मेन्स्ट्रुअल कप यूज करायला कशी सुरुवात केली, मला ते कसं सुचलं. आणि आता वर्ष झाले मी मेन्स्ट्रुअल कप यूज करते आणि त्याच्यानंतर माझा एक्सपिरियन्स काय आहे, म्हणजे मला काय वाटतंय त्याच्याबद्दल, ते आज मी तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे. चला तर मग ज्यासाठी तुम्ही आला आहात ते मी फायनली दाखवते. सो हा आहे सिरोना ब्रँडचा मेन्स्ट्रुअल कप. मी ओपन करून दाखवते. सो माझ्याकडे ऑलरेडी 2 मेन्स्ट्रुअल कप आहेत, पण हा व्हिडिओसाठी मी खास मागवलाय. कारण का मी जे यूज करते ते दाखवण्यासाठी मी कम्फर्टेबल नाहीये, म्हणून हा मी नवीन मागवलाय. हा सिरोना ब्रँडचा आहे आणि हा काहीसा असा दिसतो. हा मी मीडियम मध्ये मागवलाय. याला खाली अशी टीप आहे आणि ह्याचं मटेरियल आहे ते सिलिकॉनचं आहे, हे तुम्ही बघू शकता. बाकी बऱ्याच ब्रँड्सचे बाजारात अवेलेबल असतात, पण सिरोनाचा एक्सपिरियन्स मला जरा छान आला होता. आणि हा मीडियम साईजचा ह्यासाठी मागवलाय की माझा फ्लो खूप जास्त नाहीये, म्हणजे मला बऱ्यापैकी पहिले 3 दिवस हे होतं, नंतर मग 2 दिवस खूपच कमी फ्लो असतो. अशा प्रकारे माझं काहीच असतं. त्याच्यामुळे मग मी मीडियम साईजचाच प्रिफर करते. तुमचा जर फ्लो कमी जास्त असेल त्यानुसार तुम्ही स्मॉलकडे जाऊ शकता किंवा मग लार्जकडे जाऊ शकता. सो माझी सुरुवात कशी झाली ते मी सांगते. प्रेग्नेन्सी नंतर ना मला पिरियड्सचा खूप जास्त त्रास व्हायला लागला. म्हणजे मला ह्याच्या आधी जेव्हा मी कॉलेज डेजमध्ये होते किंवा स्कूलमध्ये असताना ज्या वेळेला पिरियड्स आले त्यावेळेला पिरियड्स आले काय गेले काय मला कधीच काही त्रास नाही झाला. आणि प्रेग्नेन्सी नंतर असं झालं की ओव्हरऑलच आपली बॉडी थोडीशी नाजूक झालेली असते म्हणा, किंवा मला माहिती नाही, मी प्रेग्नेन्सीच्या आधी खूप अशी स्ट्रॉंग होते, म्हणजे मला पिरियड्सचा अजिबात त्रास नाही व्हायचा. आणि बाकी बऱ्याच गोष्टींमध्ये पण माझे चेंजेस झालेत म्हणून मी स्ट्रॉंग म्हणते, पिरियड्सच्या बाबतीत नाही. सो मला असं झालं की प्रेग्नेन्सी नंतर मला जेव्हा पिरियड्स यायला सुरुवात झाली 9 महिन्यानंतर, त्याच्यानंतर मला इतका प्रचंड फ्लो होता माझ्या पिरियड्सचा. आणि त्याच्यानंतर त्याचबरोबर मला बॅक पेन आणि मग इचिंग असा सगळाच त्रास व्हायला लागला. आणि मला असं झालं की मला पॅड्स आता सहन होतच नाहीयेत, म्हणून मग मी काहीतरी ऑप्शन्स असे शोधत होते. मी बऱ्याच ब्रँड्सचे पॅड ट्राय केले, पण मला कोणत्याच पॅडने असं फारसं काही फरक नाही वाटला. मला ते इचिंग आणि ते अनइझी किंवा मग ते लिकेजचा प्रॉब्लेम ह्या बाजूने त्या बाजूने काहीतरी असं मी सतत असे अनकम्फर्टेबल असायचे. आणि त्यानंतर ते पिरियड्स क्रॅम्प आणि बॅक पेन वगैरे तो तर भाग वेगळाच राहिला. सो मग मी ना बरेच ऑप्शन शोधत होते. आणि मेन्स्ट्रुअल कप बद्दल मला आधी माहिती होतं, म्हणजे मी कुठेतरी इंस्टाग्रामला किंवा असं कुठेतरी ऑनलाईनच मेन्स्ट्रुअल कप बद्दल ऐकलं होतं, पाहिलं होतं, पण ते यूज करायची किंवा ती घ्यायची वापरायची माझी अजिबातच हिंमत नव्हती. सो मी सुरुवातीला मेन्स्ट्रुअल कपच्या आधी प्रिफर केले टॅम्पॉन्स. पण त्या टॅम्पॉन्स मध्ये पण मला ना ते कम्फर्टेबल मी कशातच नव्हते ना. मी पॅड्स मध्ये कम्फर्टेबल होते. टॅम्पॉन्सने मला तुम्ही म्हणालात तर 30-40% मला थोडंसं बरं वाटत होतं, पण तरी पण मला ते इचिंग आणि ते सगळा प्रॉब्लेम होतच होता. त्याच्यामुळे मग मी ठरवलं की आता फायनली मी एक मेन्स्ट्रुअल कप ऑर्डर करते. सो मी एक मेन्स्ट्रुअल कप ऑर्डर न करता 2 ऑर्डर केले की अल्टरनेट मी यूज करू शकते. आणि पॅड्स यूज न करायचं कारण असं की एक तर ते हे डिस्पोज कसे करायचे हा खूप मोठा प्रॉब्लेम असायचा. आणि त्यानंतर मला तेवढा वेळ नसायचा की मी वॉशरूम मध्ये जाऊन ते आरामात क्लीन करेन आणि मग दुसरा पॅड यूज करेन. तर कारण का मीरा लहानच होती, म्हणजे मीराच्या आफ्टर डिलिव्हरीच मी सांगते तुम्हाला. त्यामुळे मीराचं असायचं की जरा वॉशरूमला गेले की 2 मिनिटात बाहेर आलंच पाहिजे, नाही तर मग इकडे रडारड व्हायची. किंवा ते स्वतःला एक असायचं ना की घाईघाईमध्ये सगळ्या गोष्टी करायच्या, त्या गोष्टींची सवय लागली होती. त्यामुळे पण मला ऑप्शन हवं होतं, म्हणून मग मी मेन्स्ट्रुअल कपकडे वळाले. मेन्स्ट्रुअल कप यूज करायच्या आधी मी खूप सारे व्हिडिओज बघितले होते की ते कसं इन्सर्ट करायचं, ते कसं वॉश करायचं. पण आपण म्हणतो ना की आपण स्वतः एक्सपिरियन्स केल्याशिवाय त्या गोष्टी फक्त बघून होत नाही. सो तसंच माझ्यासोबत झालं. सो मी जेव्हा मेन्स्ट्रुअल कप ऑर्डर केला त्याच्यानंतर माझे पिरियड्स झाल्यानंतर मी ते मेन्स्ट्रुअल कप ऑर्डर केलं. कारण का पिरियड्समध्ये मला भयंकर त्रास झाला होता इचिंगचा आणि गरमीचे दिवस होते त्यामुळे जास्त त्रास व्हायचा.
सो मी मेन्स्ट्रुअल कप ऑर्डर तर केलं, पण आता नेक्स्ट पिरियड्सची मी वाट बघत होती की आता नेक्स्ट पिरियड्स येतील त्यावेळेला मी यूज करेन. सो पहिल्या वेळेस असं झालं की माझे पिरियड्स आले त्यावेळेला मला पहिल्या दिवशी नाही आठवलं की माझ्याकडे मेन्स्ट्रुअल कप आहे, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आठवलं. आणि जेव्हा मी ते यूज करायला घेतलं ना, तर मला अशी नुसती भीती वाटायची ते कसं आतमध्ये कसं राहील, किंवा जे प्रश्न तुम्हाला पडतात तसेच मला पण असे बरेच प्रश्न होते की ते आतमध्ये नक्की इन्सर्ट कसं करायचं आणि त्याने लिकेज तर नाही होणार ना, तो कप अचानक बाहेर आला तर, किंवा मग तो मला काढताच नाही आला तर, रिमूव्हच नाही झाला तर, तो कुठेतरी आतमध्ये असा हरवला तर काय होईल. सो असे बरेच प्रश्न मला होते. म्हणून मी काय केलं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला जेव्हा आठवलं त्यावेळेला मी एकदा ते यूज करायला घेतलं. पण त्याच्यानंतर मला लिकेज झालं. जेव्हा मी तो मेन्स्ट्रुअल कप लावला तो मी स्कॉट्समध्ये बसून वगैरे ती सगळी प्रोसिजर केली मी, पण तो व्यवस्थित बसला नाही, मला लिकेज झालं. त्याच्यानंतर मला असं झालं की अरे ह्याने जर लिकेज होते तर काय फायदा, शेवटी मला पॅडच लावावं लागणार आहे, तर पॅडच मी 4 दिवस बेअर करेन ना मेन्स्ट्रुअल कपपेक्षा. सो मी म्हटलं की नाही, बाकी सगळ्यांचं नाही होत, माझं काहीतरी चुकलं असणार आहे. म्हणून मी काय केलं, परत एकदा दुसऱ्या दिवशी ट्राय केलं. सो दुसऱ्या दिवशी मला ते कम्फर्टेबल नाही वाटलं, म्हणजे ते मला ते सारखं असं जाणवत होतं की ते ना ही जी पोकी असते, सो ही मला ना जाणवत होती की ही मला टोचतीये. सो मी असं ठरवलं की ठीक आहे, थोड्या वेळ आपण बेअर करू, अगदी नाहीच काही झालं तर मग पुन्हा एकदा काढून टाकू आपण, ते नकोच यूज करायला असं. आणि मग शेवटच्या दिवशी मला असं जाणवलं की चला आज पुन्हा एकदा ट्राय करू, कारण का आज फ्लो पण कमी आहे आणि आज काही झालं तरी आपण ते मेन्स्ट्रुअल कप लावूनच ठेवायचं, तो अजिबात रिमूव्ह नाही करायचा असं मी ठरवलं. आणि फायनली मी ते मला थोडंसं 2-3 दिवस यूज करून मला थोडीशी टेक्निक आली होती की ते नक्की कसं यूज करायचंय. सो मी ते प्रॉपर असं स्कॉट्समध्ये वगैरे बसून मग तो इन्सर्ट केला. सो 2-3 तासांनी असं झालं की मला लक्षातच नाही की अजिबात माझे पिरियड्स चालू आहे, मला इचीनेस होत नव्हता, मला ते मेन्स्ट्रुअल कप माझ्या बॉडीमध्ये आहे हे मला जाणवत नव्हतं, असं काहीच होत नव्हतं आणि मला इतकं छान वाटत होतं ना त्याच्यानंतर. सो मी ठरवलं की आता नेक्स्ट टाइम मी पुन्हा यूज करेन, कारण का थोडासा कॉन्फिडन्स आला होता. सो त्याच्यानंतरच्या महिन्यामध्ये जेव्हा मला पिरियड्स आले त्यावेळेला मी फर्स्ट डे पासून मेन्स्ट्रुअल कप यूज करायला घेतलं आणि ते मला गणित परफेक्ट जमलं. मला त्यानंतर अजिबात लिकेजचा वगैरे काही त्रास नाही झाला. आणि त्याच्यानंतर आता वर्ष झाले, जवळजवळ वर्ष नाही, वर्ष 1.5-2 वर्ष झालेत की मी ते कंटिन्यू यूज करते आणि मला काहीच त्रास नाही होते. आणि ते इतकं इझी आहे ना, ते पॅड घ्या, मग तो पेपर घ्या, मग ते लपून लपून जा, मग तो परत कुठे हे डिस्पोज करायचा, कसा करायचा, त्याच्यावरती लाल साईन करायचं, अशी सगळी मगजमारी होती ती माझी पूर्णपणे आता बंद झाली आहे. आणि आणखी एक असं की मेन्स्ट्रुअल कपचे काही साईड इफेक्ट्स आहेत का, तर मला तरी काही साईड इफेक्ट्स नाही म्हणजे सापडले. तुम्हाला जर सापडले तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. मला फक्त एकच गोष्ट कळली की तो फक्त क्लीन केला पाहिजे, आपण हायजीनने हे केलं पाहिजे, त्याला प्रॉपर स्टेरिलाइज केलं पाहिजे, प्रॉपर वॉश केलं पाहिजे. आणि त्या व्यतिरिक्त काहीच नाही. जर ते प्रॉपर क्लीन नाही केलं तर बॉडीमध्ये काहीतरी सिम्पटम्स जाणवू शकतात, पण बाकी दुसरं तर काही नाहीये. तुम्हाला काही माहिती असेल तर मला नक्की शेअर करा. सो आता हा मेन्स्ट्रुअल कप इन्सर्ट कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते. सो हा सिलिकॉनचा कप आहे आणि पिंक कलरचा मस्त असा सॉफ्ट आहे. आणि ह्याला ना फोल्ड इन्सर्ट करायच्या काही फोल्ड्स आहेत, म्हणजे हा तुम्ही असाच्या असा इन्सर्ट नाही करू शकत. सो काही त्यांनी फोल्ड्स आपल्याला रेफरन्सला देतात की तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करू शकता. सो एक अशी फोल्ड असते जी की एक अशी फोल्ड आहे, ह्याला म्हणतात पंच डाऊन फोल्ड. आणखी एक अशी आहे की 7 फोल्ड म्हणतात ह्याला, तो 7 नंबर दिसतो त्यामुळे. आणि आणखी एक आहे की 3 फोल्ड, म्हणजे हे तुम्ही असं 3 फोल्ड करून तुम्ही इन्सर्ट करू शकता, किंवा मग डबल फोल्ड, ही अशी डबल फोल्ड, असं डबल फोल्ड करून तुम्ही त्यात इन्सर्ट करू शकता. सो मी प्रिफर करते पंच डाऊन. सो मी तुम्हाला एक असं डेमो दाखवते की हे आपली अशी ती जागा आहे आणि त्या जागेत हे आपल्याला इन्सर्ट करायचं असतं. आणि ते इन्सर्ट केल्यावर ही जी टीप असते ना ती पण खाली नाही दिसली पाहिजे, ती पण आपली अशी वर गेली पाहिजे. आणि मग जेव्हा ते असं आतमध्ये जातं आणि त्याला जेव्हा जशी जशी त्याला जागा मिळते तेव्हा ते ओपन होतं. आणि आता मेन गोष्ट सांगते की हे तुम्ही तेव्हाच यूज करा जेव्हा तुम्ही पिरियड्समध्ये असाल. तुम्हाला जेव्हा पिरियड्स नसतील त्यावेळेला हे ट्राय करायला जाऊ नका, कारण का हे ट्राय करण्यासाठी किंवा आतमध्ये इन्सर्ट करण्यासाठी लुब्रिकेशनची खूप गरज असते. विदाउट लुब्रिकेशन जर तुम्ही ट्राय केलं तर यू कॅन हर्ट युअर सेल्फ. जर लुब्रिकेशन असेल तर इझी ऍप्लिकेशन होतं, म्हणजे तुम्हाला फार काही कष्ट करावे लागत नाही, ते आपोआप त्या
ह्याच्यामध्ये फ्लोमध्ये ते आपोआप इन्सर्ट होतं. आणि की हे फर्स्ट डेला ट्राय करू नका, कारण का फर्स्ट डेला काहींचा फ्लो कमी जास्त होतो. म्हणजे माझं तरी असं की फर्स्ट डेला एवढा फ्लो नसतो, त्यामुळे मी फर्स्ट डेला प्रिफर नाही करत. मी शक्यतो सेकंड डेला प्रिफर करते, जेव्हा मला फ्लो जास्त असतो आणि त्यावेळेला ल्युब्रिकेशनचं प्रमाण पण जास्त असतं, त्यामुळे ते इझी ऍप्लिकेशन होतं, म्हणजे खूप काही त्रास. आता ते इन्सर्ट तर झालं, आता ते रिमूव्ह कसं करायचं. सो हे अशा प्रकारे आपलं हे इन्सर्ट झालेलं असतं. आता हा मीडियम आहे त्याच्यामुळे माझ्या हातात असं बस. सो आता हे इन्सर्ट तर झालं, पण आता हे रिमूव्ह कसं करायचं. सो मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ह्याला सक्शन असतं आणि व्हॅक्यूमने ते पूर्ण अशी ती जागा पूर्ण सक्शनने पॅक झालेली असते. सो ह्याचं सक्शन आधी आपल्याला मोडावं लागतं. सो काय करायचं, मी प्रिफर करते की मी आधी फिंगर टाकून त्याचं सक्शन मोडते, कारण का डायरेक्ट जर ह्या टिपला पकडून जर मी खेचायचा प्रयत्न केला तर ते खूप त्रास होईल त्याने, आणि ती जागा आपली नाजूक असते, त्यामुळे आपल्याला तिथे जास्त काही एक्सपेरिमेंट करायची नाहीये. ते खेचून आपल्याला त्या जागेला त्रास नाही द्यायचा आहे. सो मी काय प्रिफर करते की मी आधी त्याचं सक्शन मोडते, म्हणजे मी ते आतमध्ये कप असतो ना त्याला अशी फोल्ड हे करते आणि मग मी त्या कपला पकडून ते खाली काढते, आणि त्याच्यामुळे मग ते इझी रिमूव्ह पण होतं आणि त्रास पण होत नाही. सो रिमूव्ह करताना पण 100% प्रॉब्लेम होईल सुरुवातीला, कारण का मला पण झाला होता, त्यामुळे मी असं म्हणते की होऊ शकतो, काहींना होणार पण नाही, पण मला झाला होता. आणि जर तुम्हाला एकदा ते गणित कळालं ना की ह्याचं ऍप्लिकेशन आणि ते रिमूव्ह कसं करायचं, तर मी सांगते की तुम्ही पुन्हा परत पॅड्स कधीच यूज नाही करणार. खूप इझी आहे. आणि जेव्हा आपण कधी असं गावाला जातो किंवा बाहेर जातो किंवा आपल्याला आता फिरायला जायचं, आपण पिकनिकला गेलोय, स्विमिंग पूलमध्ये गेलोय किंवा वॉटर पार्कला गेलोय आणि पिरियड्स असतील, तर मग असं एका बाजूला कोपऱ्यात बसण्यापेक्षा मस्त मेन्स्ट्रुअल कप यूज करायचा आणि पूर्ण आनंद घ्यायचा, म्हणजे पिरियड्समुळे कोणती गोष्ट राहायला नको. आणि आणखी एक सांगते, लास्ट गणपतीमध्ये मी दिल्लीला गेले होते आणि एअरपोर्टवर गेले आणि त्यावेळेला मला असं जाणवलं की मला पिरियड्स आले आहेत. आणि त्यावेळेला मला थोडंसं पिरियड्स ना माझ्या डेटच्या आधी आले होते आणि मला असं झालं होतं की मला एक्सपेक्ट नव्हतं की मला पिरियड्स येणार आहे. त्याच्यामुळे मी पॅड वगैरे काहीच कॅरी नव्हतं केलं ना, मी मेन्स्ट्रुअल कप कॅरी केला होता. त्यावेळेला मग माझं असं झालं एअरपोर्टवर की मी आत्ता काय करू. सो एअरपोर्टवर ना सिस्टीम असते, तिथे पॅड्स ठेवलेले असतात आणि तिथेच त्यांनी सिरोनाचे पॅड्स ठेवले होते. आणि मला असं होतं की बापरे, आता मी दिल्लीला चालले, एवढं फिरायला चालले, एन्जॉय करायला चाललीये, त्यात गणपतीमध्ये तुम्हाला माहितीये की पाऊस पण पडत होता आणि दिल्लीला पण पाऊस पडत होता. आणि माझं असं झालं की आता पूर्ण ट्रिप माझी खराब जाणार आहे ह्या पिरियड्समुळे. तेव्हा मला एअरपोर्टवर सिरोनाचेच पॅड्स मिळाले आणि त्यावेळेला मला असं झालं की अरे सिरोनाचे पॅड्स ट्राय तर करूया. सिरोना ब्रँड मी ऑलरेडी कप यूज करत होते, त्याच्यामुळे मला माहिती की ब्रँड तर चांगला आहे. सो सिरोनाचं पॅड मी ट्राय केलं आणि मी लिटरली सांगते, मला अजिबात त्या पॅड्सने इचिंग नाही झालं, मला ते पॅड असा हेवी नाही झाला, मला तो ओला आहे असं अजिबात नाही जाणवलं. ज्या मुलींना नुकतेच पिरियड्स आलेत किंवा ज्यांना इचिंगचा किंवा त्याचा त्रास होतो, नक्की सिरोनाचे पॅड्स ट्राय करा, खूपच बेस्ट आहेत. मला तो खूप छान वाटल्या. सो मी ते एक पॅकेट असं आणून ठेवलं की जेव्हा मला मेन्स्ट्रुअल कप यूज करायची इच्छा नसेल त्यावेळेला मी ते सिरोनाचे पॅड्स यूज करेन अशा हेतूने. आणि मेन्स्ट्रुअल कप बद्दल मी एक सांगते की मी प्रिफर करेन की ज्या 18+ आहेत त्यांनीच यूज करा. चला आता मी कशा प्रकारे वॉश करते ते तुम्हाला सांगते. वॉश करण्यासाठी मी कोणत्याही प्रकारचं माइल्ड लिक्विड यूज करते आणि त्याच्यानंतर मी प्लॅस्टिकचा एक डब्बा केला आहे, ज्यामध्ये मी ते माझे मेन्स्ट्रुअल कप्स मी त्यात ठेवते आणि त्यामध्ये मी गरम पाणी टाकते. तुम्ही हवं असेल तर, तुम्हाला इझी असेल तर तुम्ही उकळलेल्या पाण्यात सुद्धा हे गॅसवर बॉईल करू शकता, जेणेकरून ते प्रॉपर स्टेरिलाइज होतील. पण मी अशा प्रकारे प्रिफर करते आणि मग हे मी एका रात्रीसाठी ठेवून देते. दुसऱ्या दिवशी पाणी काढून मग नेक्स्ट टाइम जेव्हा मला यूज करायचं असेल तेव्हा